अवघ्या काही क्षणात लालबागच्या राजाचं विसर्जन, गिरगाव चौपाटीवर हजारो भाविकांचा जय जयकार, बाप्पाला मनोभावे निरोप देण्यासाठी भाविक एकवटले. मुंबईतील विविध गणरायांच्या विसर्जन मिरवणुकातला उत्साह शिगेला. परळचा राजा, गणेश गल्लीच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 22 तासांनंतरही सुरूच. मानाच्या पहिल्या 2 गणपतींचं वेळेआधीच विसर्जन. भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणरायाचं पहाटे 4 वाजता झालं विसर्जन. गणपती विसर्जनादरम्यान विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर. ट्रॅक्टर ट्रॉलीला हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाल्यानं शॉक. मुंबईतील साकीनाका परिसरातील घटनेनं हळहळ. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट. मूर्ती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले. भारंगी नदीच्या प्रवाहात बुडाल्याची घटना. तिघांचाही शोध सुरू. मुंबईत जुहू चौपाटीवर लगेच स्वच्छतेचे उपक्रम. अभिनेता अक्षय कुमार, अमृता फडणवीसही झाले सहभागी. दिव्याज फाउंडेशनकडून राबवला जातोय बीच क्लिनिंगचा उपक्रम. बीड जिल्ह्यात पोलिसांना आडनाव लावता येऊ नये ही लाजिरवाणी बाब. धनंजय मुंडेंनी व्यक्त केली चिंता. सर्व समाजातल्या लोकांनी पुढे सारं सुरळीत करावं असं आवाहन. बीड जिल्ह्यात समता उरली नसल्याची खंत. मराठा समाजाकडून सरकारच्या हैदराबाद गॅझेटच्या जीआर संदर्भात कोर्टात कॅव्हेट दाखल. मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जीआर बाबत कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून कॅव्हेट. वनराज आंदेकर हत्येचा बदला घेतल्याचं प्रकरण. गोविंद कोमकरची हत्या केल्याच्या गुन्ह्यात म्होरक्या सूर्यकांत आंदेकरसह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर भारताच्या अ संघाच्या कर्णधारपदी. केएल राहुल आणि सिराज उतरणार दुसऱ्या मॅचमध्ये. यंदाचं दुसरं चंद्रग्रहण आज रात्री 9:57 ते मध्यरात्री 1:26 लागणार. चंद्राला खंडग्रास ग्रहण. 2022 नंतरचं सर्वात मोठं चंद्रग्रहण. आशिया चषक हॉकीच्या फायनलमध्ये आज भारत आणि दक्षिण कोरिया आमने-सामने. टीम इंडियाचा फॉर्म बघता विजेतेपदाची मोठी संधी. भारतीयांनी स्पर्धेत नोंदवलेत आतापर्यंत 35 गोल.